ये दसे चरित्र केले नारायणे, रिटर्न वाढवा. ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सालिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विठ्ठला चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा बाळक्रीडा या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, हा अभंग गोकुळ आणि मथुरा या चरित्राच्या मध्यावरचा सुंदर असा अभंग आहे. आणि अभंगातून तुकाराम महाराजांनी देवानं चरित्र कधी केलं गोकुळात, परमात्म्याचं जे गोकुळात चरित्र झालं ते कधी झालं, ते कसं झालं आणि देवाने ते चरित्र का केलं, अशा महत्त्वपूर्ण 3 प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग आहे. विठ्ठला परमपावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये सर्व माता माऊल्यांच्या सुंदर बडबडीच्या साथीने संपन्न होत असणारा आपला भक्ती उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात, मोठ्या गोंगाटात चालू आहे. आणि या भक्ती उत्सवातील ही समारोपाची चिंतन सेवा 2-3 वर्षापासून ही सेवेचा योग या दासाला प्राप्त होत आहे. याही वर्षी त्या सेवेचा योग सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती, सर्व तरुण मंडळी यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या नेतृत्वाने, यांच्या संपर्काने ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तर ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमच्यासारख्या सर्व देवरूप श्रोत्यांची सन्माननीय उपस्थिती आहे. परमात्म्याचा दरबार आहे, परमात्म्याच्या चिंतनाचं निमित्त सुद्धा आहे. त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय चंद्रकांतजी महाराज पूज्य महाराज यांची उपस्थिती, आदरणीय जामकर दिंडीचे मालक आदरणीय महाराष्ट्रीजींची उपस्थिती, त्याचप्रमाणे भजन वैभव आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज काकडे, आसाराम महाराज यांच्या रूपाने, तथा माझे आवडते टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, आदरणीय अंगदांना असतील, आदरणीय जिजा असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज टाके तथा सर्वच बाप्पा, ही सर्वच गुणीजन मंडळी, या सर्वांविषयी विनम्र भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज काल्याचे कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलेला आहे की आज कीर्तनकारानं काही सांगायचं का चरित्र सांगायचं? चरित्र. बरं ते चरित्र कोणाचं सांगायचं का देवाचं सांगायचं? देवाचं. बरं कोणी देवाचं सांगायचं का कृष्णाचं सांगायचं? कृष्णाचं. बरं कृष्णाचं सांगायचं, कोणतंही सांगायचं का गोकुळातलं सांगायचं? गोकुळातलं. बरं गोकुळातलं चरित्र सांगायचं का तसं वागायचं? सांगायचं. वागायच्या भानगडीत नाही पडायचं. हे वागणं बरं नव्हं. त्या चरित्राचा उच्चार करायचा. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आम्हाला गायचं आहे. का बरं? देवाच्या चरित्राची उपयोगिता काय आहे? पवित्र होईन चरित्र उच्चार रूपाचा रूपाचा
बोलायचं ऐकायचं याचा उच्चार करायचा बाबा, पण याचा फायदा काय आम्हाला, याची उपयोगिता काय आहे? एक प्रमाण दिलंय की पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. हे चरित्र काय आहे? हे चरित्राचा उच्चार जर केला तर पावित्र्य प्राप्त होतं. अजून काय होतं? भगवान कृष्णाच्या चरित्रातून प्रेरणा मिळते आणि भगवान कृष्णाच्या चरित्रातून प्रेम मिळतं. भगवान कृष्णाचं चरित्र गायलं की काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचं दर्शन घडतं? प्रेम, पावित्र्य. भगवान कृष्णाच्या चरित्राने मिळती प्रेरणा आणि भगवान कृष्णाच्या चरित्राने मिळतं प्रेम. पावित्र्य, प्रेरणा आणि प्रेम मिळणारं हे चरित्र आहे. पावित्र्याची काय गरज आहे? फार गरज आहे पावित्र्याची. ऐका, जीवनामध्ये सुचिरभूतता ही फार महत्वाची. म्हणून आमच्याकडे आंतरशुचिता आणि बाह्य शुचिता या दोन्ही शुचितेचा काय आहे विचार आहे. तुम्हाला मी मानसशास्त्र एक दृष्टीचा विचार सांगतो की बाह्य शुचिता जी आहे त्याचा काय विचार आहे. आमचे गुरुबंधू आहेत, त्यांचे भाऊ वारले. ते दिवसभर रडत होते. प्रसंग फार बिकट होता, रडत होते. संध्याकाळी मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला 8 वाजले. सगळ्यांनी मला सांगितलं, महाराज सकाळपासून हे असेच रडतात, कोणाचंच ऐकत नाहीत. ठीक आहे. मी जवळ गेलो आणि मी एक मानस तज्ञाच्या तोंडून ऐकलं होतं. माणूस जेव्हा आंघोळ करतो ना तेव्हा फक्त शरीराचाच मळ निघतो असं नाही, मन सुद्धा पवित्र होतं, मनाचाही मळ निघतो. आणि मला अनुभव आला. मी त्यांना सगळ्यात आधी हे केलं, मी गरम पाणी ठेवा आंघोळीला. गरम पाणी ठेवलं कारण ते अग्निडाग देऊन आले तसेच रडत बसले होते. बरोबर 2 बादल्या गरम पाणी घेतलं, त्यांना चोळून आंघोळ घातली, तेव्हा ते शांत झाले. म्हणजे त्याही पावित्र्याला मोठी गरज आहे, बाह्य पावित्र्य. म्हणून माणसानं रोज आंघोळ करत जावं. तो करतो का रे? बरं झालं, बरं झालं. बाह्य शुचिता आणि त्याही पेक्षा आहे अंतरशुचिता. बाहेर जे मळ आहे, बाहेरचा मळ पाण्याने निघून जाईल. बाहेरचा मळ अजून काही उपकरण असतील त्यानं निघून जाईल. पण मनाचा मळ काढण्याकरता भगवंताच्या चरित्रासारखं कोणतंच साधन नाही. माणसाचा मळ मनातून निघून जायचा असेल तर चरित्र ऐकलं पाहिजे. देवाचं चरित्र पावित्र्य देतं. बरं, ते पावित्र्य गंगेसारखं नाही. गंगेच्या पावित्र्य देण्यात आणि देवाच्या चरित्रात फरक आहे. खरं तर भगवंताच्या चरित्रेलाही गंगा म्हटलंय आणि गंगेला तर गंगा म्हटलेलंच आहे, पण भगवान कृष्णाची कथा सुद्धा गंगा आहे. नाथ महाराज म्हणतात, हो कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदक, कृष्ण कथा गंगा सावळे उदात, कृष्ण कथा गंगा सावळे उदात. हे मन बुडी देता ओलावसी, मन बुडी देता ओलावसी, कृष्ण कथा गंगा सावळे उदात, कृष्ण कथा गंगा सावळे उदात. मन बुडी देता ओलावसी, मनवडी देता ओढे, कृष्ण कथा गंगा सावळे उदात, कृष्ण कथा गंगा सावळे उदात. लय गोड कृष्ण चरित्राच्या संबंधानं नाथाचा अभंग आहे. काय म्हणले नाथ महाराज? तापलिया तापे शिनलिया मार्गी, पोहे ठाकी वेगी कृष्ण कथा. तापलिया तापे, संसाराच्या तापानं तापलेले जीव. शिनलिया मार्गी, साधना करून शिनलेले साधक. तापलिया तापे संसारिक, शिनलिया मार्गी मार्गाचं अनुष्ठान करणारे साधक. या दोघांना विश्रांतीचं स्थान कोणतं आहे? पोहे ठाकी वेगी कृष्ण कथा. हे पोहे शब्दाचा अर्थ काय? हे पोहे खातो ते पोहे नाही. इथं पोहे शब्दाचा अर्थ आहे, विद्वानांनी पोहे शब्दाचा अर्थ केलेला आहे पानपोई. माणसाला रस्त्यामध्ये जर माणूस चालू लागला तर माणूस थकतो आणि थकल्यानंतर त्याला पाण्याची काय असते? अपेक्षा असते, पाण्याची अपेक्षा असते. तसं संसारात जे शिनलेले आहेत, जे शिनले संसार शिणे, ज्ञानोबराय म्हणतात. संसाराच्या शिनानं शिनलेले, तापलेले, संसाराच्या तापे तापलो मी देवा.
आणि साधक शिनले साधन साधिता अभागी. अशा शिनलेल्या लोकांना पाणी पिण्याकरता कोणती पानपोई आहे? महाराज म्हणतात पोहे ठाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा आहे म्हणे. ती कृष्ण कथा काय आहे? कृष्ण कथा गंगा सावडे उदक. ते कृष्ण कथेचं उदक जे ते सावळे म्हणजे काळे, याचा अर्थ स्वच्छ आहे. लोक काय म्हणतात? काळ झार पाणी म्हणतात का नाही? काळ झार आहे म्हणजे गटाराचं काळ झार वेगळं, हा, आणि स्वच्छतेचं काळ झार वेगळं. काय काळ झार पाणी आहे म्हणजे स्वच्छ आहे. म्हणजे कृष्ण कथा कशी आहे? हे सावळं उदक आहे. आणि त्याचं फळ किती गोड बोलले बघा नाथ महाराज. मन बुडी देता ओल्हावशी. आपल्या मनानं याच्यामध्ये जर बुडी दिली या कृष्ण कथेमध्ये तर त्याला ओलावा प्राप्त होतो म्हणे. तसे आपले हृदय फार कोरडे झालेत, शुष्क झाले. म्हणून संसारात तापलेले आणि परमार्थात शिनलेले, सगळ्यांना विश्रांती, सर्वांना पावित्र्य देणारी कथा कृष्ण कथा आहे. ही कृष्ण कथा आहे, पावित्र्य देते. मग अशी बोलता बोलता एक राहिलं की व्यवहारातली गंगा आणि कृष्ण कथा गंगा याच्यात फरक आहे. व्यवहारातली गंगा दुसऱ्याला पवित्र करण्याच्या नादात स्वतः अपवित्र होते, पण कृष्ण कथा आपलं पावित्र्य अबाधित ठेवून दुसऱ्याला पवित्र करते. बघा गंगा दुसऱ्याचं पापताप धुता धुता, हो, राम तेरी गंगा मैली हो गई. आहेत तज्ञ माणसं अजून. पापियों के पाप धोते धोते. पापी लोकांचे पाप धुता धुता गंगा मलिन झाली. मग तिला ते मालिन्य घालवण्याकरता संताकडे यावं लागतं. तो भाग निराळा पण ती मलिन होते. कृष्ण कथेचं पावित्र्य तसं नाही. आपलं पावित्र्य अबाधित ठेवून ते दुसऱ्याला पवित्र करतं. याला आमचे गुरुजी उदाहरण देत असतात. उदाहरण असं आहे, दोन माणसं दारू प्यायला शेलूला गेले. का लांब पाठवू? हा, कुठं गेले? आले पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. आणायचेच आहेत आपल्याला वापस ते. कुठं गेले? शेलूला गेले. फुल डाउनलोड झाले. एक केबी सुद्धा शिल्लक नाही. हे पोरांना कळलं बरं. फक्त केबी, MB, GB, TB असे ते काय आहेत? स्केल आहे ह्याची. म्हणजे रॅम आपलं मेमरी कार्डची क्षमता मोजण्याची स्केल आहे. जसं मिली, ग्राम हे घन पदार्थाचं स्केल आहे, मोजमाप आहे, तसं ते त्याच आहे. पण एक केबी सुद्धा शिल्लक नाही. फुल पेले स्टँड जवळ रायगड पॉइंटला आले. एकाला गरम व्हायला लागलं, एकानं शर्ट काढलं दिलं फेकून. यानं फेकलं म्हणून दुसरे येतं वडील जे करीत त्या दुसऱ्याने काढून फेकलं. पुढचा एखादा स्टॉप सांगा बरं मला. वाकीपर्यंत आले. एकानं पॅन्ट काढून टाकली. अण्णा तुकाराम महाराज म्हणले, मध्ये मातल येते नागवेची नाचे आणि अनुचित वाचे बडबडी. ह्या दारूचा मध चढला की ते काय होतं? ते मधानं मातलेलं नागवण असतं म्हणे. त्याने पॅन्ट काढून टाकली. दुसऱ्यानं लगेच पुढे गेले. त्यांचा शोधित मार्ग त्याने काढला. पुढचा स्टॉप रे. हातगावला आले. एकानं बनेल काढून टाकलं, याने काढून टाकलं. दोघे नुसते अंडर पॅन्टवर. पुढचा स्टॉप आपल्या पाठीपाशी आणू. देवला पाठीजवळ आले. एकानं अंडर पॅन्ट काढून टाकली. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आणि ते उघड नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे गावाकडे आलं. गावाच्या जवळ जवळ आलं आणि दुसऱ्या बेवड्यानं पाहिलं. हे काय झाले? नागड झाले. अक्कल रे म्हणलं तुला. गावात जायचं, गावात बाया माणसं, असं नागड जायला शब्द काय म्हणले? ते म्हणलं मी तर कपडे काढून टाकले माझ्याजवळ, काय आता घालू का? था म्हणला माझी चड्डी देतो. मग आहे ना आपली चड्डी त्याला दिली. तुम्ही लय ताण घेऊ नका, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, ताण घेऊ नका. अरे त्याला झाकण्याच्या नादात तो उघडा पडला, त्याची वाट काय? म्हणून दुसऱ्याला पवित्र करण्याच्या नादात स्वतः पवित्र बनला. म्हणून कृष्णाचं चरित्र तसं नाही. आपलं पावित्र्य अबाधित ठेवून ते दुसऱ्याला पावित्र्य देतं. आणि कृष्णाचं चरित्र पवित्र आहे. अहो चोऱ्या करतो पवित्र आहे, गोपिकांची छेड काढतो ते पवित्र आहे. हो पवित्रच आहे. आहे तो कामने धर्म संस्थापन आहे, तिथं बोलू आपण याच्यावर. हो ते पवित्रच आहे. चला, कृष्णाचं चरित्र पावित्र्य देतं, तसं कृष्णाचं चरित्र प्रेरणा देतं. प्रेरणा. शिष्यानं गुरुसोबत कसं वागलं पाहिजे याची प्रेरणा कृष्णाकडून घ्या.
मित्रानं मित्राशी कसं वागलं पाहिजे याची प्रेरणा कृष्णचरित्रातून घ्या. एखाद्यावर प्रेम कसं करायचं असतं याची प्रेरणा कृष्णाकडून घ्या. ऐका बरं आता, कलाकार कसा असावा याची प्रेरणा सुद्धा कृष्णाकडून घेतली पाहिजे. कृष्णाची कला कशी कशी प्रेरणादायी कला आहे. कलाकाराचे 3 प्रकार. गणेश महाराज थर्ड क्लास कलाकार. त्याची कला फक्त त्यालाच आनंद देते, बाकी त्याचं डोकं उठवते. त्यालाच वाटतं मी फार चांगला कलाकार आहे. थर्ड क्लास कलाकार. त्याची कला फक्त त्याला आनंद देते, बाकीच्याला आनंद देत नाही. कलाकार क्रमांक 2, त्याची कला त्याला एक आनंद देते, फक्त जाणकाराला आनंद देते, सामान्य माणसाला काही कळत नाही. त्याला मी उदाहरण सांगत असतो, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आहे ते साक्षीदार. म्हणजे वैद्य बाबाचा अमृत महोत्सव झाला आणि त्या मध्य प्रदेशमधून गायक बोलवले भक्तराज बुवा, ते ध्रुपद धमार गायला. भक्तराज बुवा वाघमारे होते बघा, वाघमारेच का भोसले, माफ करा, भक्तराज महाराज भोसले होते. ते अशोक महाराज पांचाळी यांनी ते डाबर बंधू काय होते ते ध्रुपद गाणारे ते आणली होती गायला. सगळे कार्यक्रम झाले आणि ते बसले हो गायला आणि त्यांनी लावला ते सूर. बर तो पकवायचे होते साथीला, ते तिट्ट वाजवायचे, शाल टाकायचे हात बांधून बसायचे. पुन्हा 1-2 मिनिटांना खट्ट काहीतरी वाजवायचे. अर्धा तास झालं तवा तापण. मागचे उठू गेले. फक्त ज्यांनी ठेवलं होतं आणि जे पुढे बसले होते त्यांना उठता येईन गेलं. आणि काय लोक उठून असे झटकायचे, म्हणायचे आमचा बंडोबा चांगला म्हणतो यांच्यापेक्षा. कलाकार चांगला नाही का? आहे, पण ती कला समजून घेण्याकरता जाणताच पाहिजे. तज्ञ म्हणजे हा कलाकार मी 2 नंबर म्हणतो का, त्याची कला फक्त जाणत्यालाच आनंद देते. पहिल्या कलाकाराची कला त्यालाच आनंद देते, बाकी त्याचं डोकं उठवते. 2 नंबरचा कलाकार फक्त जाणत्याला आनंद देते. आता कलाकार नंबर 1 असा आहे, ज्याला काही कळत नाही कलेतलं, ते म्हणलं पाहिजे काय वाजवलं माहित नाही पण गोड लय लागलं. कोणता राग गायला हे नाही माहित पण गोड लय गायलं. म्हणून कुमार गंधर्व म्हणायचे, लोकाला राग ताल कळत नसेल पण समाजाला गोडव्याचं ज्ञान नक्की. समाजाला गोडव्याचं ज्ञान नक्की आहे. आणि भगवान कृष्णाचा कला कशी आहे. हो, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुछ पसरोनी मयूर विराजे, पुछ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासते यादवराजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. ऐका, परमात्म्याने वेणू वाजला. गोवर्धनु गाजे, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, तृणचरे लुब्ध झाली. किती प्रमाण देऊ. पवन निश्चळाची होनी आठेला, पवन निश्चळाची होनी आठेला, आस्तमान गाऊ विसरला, आस्तमान गाऊ विसरला, उच्चेन पिती देह भाव गेला, मुखीचा कवळ गाई मुखी राहिला, मुखीचा देह भाव गेला, निळो भरायची एवढी गोड गवळण नाही. सगळ्या परमात्म्याच्या वेणूचं वर्णन आहे. वेणू वाजवितो यमुनेच्या तटी, उभा सावळा कान्हया जगजेठी, भोवते गोधने व गोपाळाच्या थाटी, ऐकोनी गवळणी धावती उठा उठी. ऐसा जन्म न मोह नरंजवना,
गुणे गुणातीत नंदाचा पोसना गोड म्हणजे निळोपार आहे. सूर्य अस्तमाना जाऊ विसरला. दुसरं चरणांना वत्से न पिती देह भाव वत्स न पिती देहभाव गेला मुखीचा कवळ मुखीचा कवळ मुखेची राहिला. हा परमात्म्याच्या वेणूचा आवाज म्हणजे जनावरावर सुद्धा परिणाम. म्हणून कलेची प्रेरणा कृष्णचरित्र. जाऊ द्या महाराज, हे कला आणि अध्यात्म थोडं बाजूला ठेवा. जर आम्हाला संसारात कामी येणार सांगा ना. संसारात कामी येणार सांगतो. नवरा कसा असावा? कृष्णासारखा. ऐका, नवरा कसा असावा मावशो? कृष्णासारखा. पण अजूनही आमच्या बाया अपेक्षा करताना नवरा कसा पाहिजे? कृष्णासारखा. पण का पाहिजे कृष्णासारखा? कृष्णासारखा बायकोची हौस पुरवणारा नवरा जगात झाला नाही. नुसती बायको म्हणजे मला पारिजातक पाहिजे, स्वर्गातून आणला कोणी? कृष्णानं स्वर्गातून पारिजातक आणला. तुम्ही लय नका करू, तुमच्या महबूबा करता फक्त संडास बांधा, एवढं तरी करा. तिला असं रस्त्यावर नका झाडू, एवढं तरी करा, बाकी राहू द्या. हो, ऐका, भागवतात वर्णन आहे अख्खा एक अध्याय. शिवाजी महाराज उत्तरार्धातला अख्खा एक अध्याय भागवतातला फक्त भगवान कृष्णाचा गृहस्थाश्रमाचं वर्णन आहे. नारदाला इच्छा झाली की भगवान निर्गुण आहे, निराकार आहे, पण आकारात आलाय, संसार करतोय, पण कसा करतोय बाबा बघण्याकरता नारद आले. तर भगवंताला बायका 16,108 आणि प्रत्येक बायकोला 11 पोरं आणि 1 पोरगी. गणित तुम्ही लावा, लय डोकं नका तापू. मग 11 पोरं आणि 1 पोरगी. मग एवढ्या बायका, एवढे लेकरं, पण भगवान सगळ्याला वेळ देतो, सगळ्याला वेळ देतो. कारण एकला जेथे तेथे 16 सहस्र. परमात्मा सगळ्या घरी, एका घरी बारसं करतो. बरं, एवढ्या बायका पण कोणालाच कशाची कमी नाही. तेल संपले म्हणून किटले आपटीत नाहीत, हो, पीठ संपलं म्हणून भांडे आपटीत नाहीत, बिलकुल नाही. नवरा घरी आला नाही म्हणून बेलणे खोडीत नाहीत. अशा बाय सगळ्या समाधानी, सगळ्या समाधानी असा पती असावा. त्याला बायकोचं काय करता आलं पाहिजे? सर्वांगाने समाधान करता आलं पाहिजे. प्रेरणा. चला, सध्या तरुणामध्ये क्रेज आहे फिटनेसची, है ना? शरीर फिट राहिलं पाहिजे. माझ्याकडे बघू नका तुम्ही. कोणाचे 5 पॅक, कोणाचे 6 पॅक. आमचा एकच वडापाव आहे बघा, फुल पॅक. लोकांकडे 6-6 पॅक, आमचा एकच पॅक आहे, पण फॅमिली पॅक आहे का नाही? असं आहे ते, असं. फिटनेसच्या बाबतीत भगवान कृष्णाची प्रेरणा कशी ऐका. भगवान किती फिट आहे ऐका. भगवान कृष्णाला रुक्मिणीपासून झाला प्रद्युम्न. पोटा मदन आले बापुडे आणि त्या प्रद्युम्नाच्या पोटी झाला अनिरुद्ध. भगवान कृष्णाचा पोरगा प्रद्युम्न, त्याचा पोरगा अनिरुद्ध. मग अनिरुद्ध कृष्णाचा कोण लागला? नातू. आणि अनिरुद्धाचा कृष्ण कोण? आजा. त्या अनिरुद्धाचं लग्न होतं बाणासुराच्या नगरीत. कोणाचं लग्न? त्या अनिरुद्धाचं लग्न होतं. आणि त्या लग्नाच्या मंडपामध्ये सगळे यादवातल्या लोकांचे हे चालले होते, रथ चालले होते. तर सगळे म्हणले आपल्या सगळ्यात ज्येष्ठ कृष्ण आहे, त्याचा रथ सगळ्याच्या पुढे जाऊ द्या. मग त्या नगरीमध्ये सगळ्यात आधी प्रवेश कोणी केला? कृष्णाने. तो कोण आहे? नवरदेवाचा आजा आहे. ऐकताय ना? म्हणजे ह्याच्या नातवाचं लग्न आहे, तो नवरदेवाचा आजा आहे. पण कृष्णाने जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या नगरीतल्या सगळ्या बाया नवरदेव बघण्याकरता रस्त्यावर येऊन बसलेल्या होत्या. नवरदेव कसा आहे, माय नेमका कसा आहे, हे पाहण्याकरता आल्या होत्या. आणि रथ कोणाचा गेला? कृष्णाचा, म्हणजे नवरदेवाच्या आज्याचा. म्हणजे ह्याच्या नातवाचं लग्न होतं. रथ नगरीत गेला तर बाया तोंडात बोट घालू लागल्या, माय नवरदेव काय देख नाही गो. म्हणजे कोणाला? भागवत उघडा तुम्ही, भागवतात वर्णन आहे. त्या नगरीतल्या बाया म्हणू लागल्या, माय नवरदेव काय देख नाही गो. म्हणजे म्हातारपणी सुद्धा त्यांनी शरीर कसं ठेवलं होतं. म्हणजे कृष्ण म्हातारपणी तरुण होता. सध्या माझं वय 42 आहे. असू द्या, चला बोलू नंतर कधीतरी आपण. किती अंगानं सांगू मंडळी. कृष्णाचं चरित्र प्रेरणा देतं, कृष्णाचं चरित्र पावित्र्य देतं, आणि सगळ्यात महत्वाचं कृष्णाचं चरित्र प्रेम देतं. कृष्ण चरित्रात जागोजाग्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. ऐकलं? कृष्णाचं प्रेयसीवरचं प्रेम,
कृष्णाचं मैत्रिणीवरचं प्रेम, कृष्णाचं मित्रावरचं प्रेम, कृष्णाचं भक्तावरचं प्रेम. पण मी सगळे नाही सांगणार, कृष्णाचं मायबापावरचं प्रेम तेवढं सांगतो. कृष्ण किती मायबापावर प्रेम करत होता, किती प्रेम. बरं, एकच कथा अशी सगळ्यांवरचं प्रेम दाखवणारी एकच कथा आहे. त्या गोकुळात एक माळ्याची बाई होती आणि ती फळं विकायला गोकुळामध्ये फिरायची. सुख्या मालन तिचं नाव. फळं घ्या फळं, अशी फळं विकायची. आणि कोणाच्या दारात फळं घ्यायला बसली की बाया गोळा होतात. मग त्या बाया आपसामध्ये चर्चा करायच्या. आपणाशी करीती नवल, पर हे वादावाद नसंडीती बोल. आयशा गवळणी त्या बोलती परस्परी. असे 2-3 ध्रुपद आहेत. हो, आपणाशी करीती नवल तुकोबार आहे. आयशा गवळणी त्या अनुवाद करीती, आयशा गवळणी त्या बोलती परस्परी निळोबार आहे. मग सगळं बोलत होत्या. अगो काय सांगू तुला सखे, हो कपट्या मामळ बट्टा दिले पिढे दान. शोषिली पुतना विषय पाजिताची स्तन. उकळी बांधिता उपटिले विमलार्जुन. भक्षोनी मृत्तिका वदनी दाविली भुवने वो. येणे अनेक एक नव गिरी गोवर्धन येणे उचलिला. काड्या महासर्पनाथोनी हानिला. जळत व नवाव मुख्याची प्राशिला. घेता आगासुर चिरोनी सांडीला वो. हो, येणे अनेक एक नव लाव केला. काला वाटिता विधाता ठकविला. हो, का भाग न देता वत्से गोवळ घेऊन गेला. पण तैसाचे आपण तेथे होनिया ठेला. अगं काय देख नाही, रूप धरिले सगुण चांगले. ठाण मान जेथील तेथीच रेखिले. शंख चक्र गदा पद्मा ते मिरविले. श्रवणी माता करणी सुतेज कुंडले. काय देख नाही, काय सुंदर आहे. सुंदर अंग कांती मुख बाळ सुरेख. ऐकलं का, पुढच्या पिढीत असे टाळकरी भेटणार नाहीत बरं, हे ध्यानात ठेवा. हो, सुंदर अंग कांती मुख भाळ सुरेख. लावण्य उटी बानली उटी अंगी. टिळा साजिरा देख. मस्तक मुकुट कानी. कुंडल तेज फाकी. कुंडले तेज फाकी. आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके. आरती चतुर्भुजा जय लावण्य तेजा. तुकोबाराची आरती आहे. मला बी थोडी थोडी पाठ आहे, पण एक बोलू का, हे आमच्या सारख्यानाच पाठ आहे, ध्यानात ठेवा. हा, आणि आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे, स्वाभिमान आहे. तुम्हाला जर 100 एकर जमिनीचं भुसकट असेल तर आम्हाला गात्यातले 1000 अभंग पाठ आहे, याचं भुसकट्टच आहे. मला काय करायचं. अशा त्याच्या रूपाचं वर्णन त्या सुख्या मालींना ऐकलं आणि तिला वाटलं एकदा कृष्ण आपल्याला दिसावा, मग तिनं टोपलं. बरं, मोठ्याच्या घरी सहज जाता येत नाही, सहज जाता येत नाही. मग ती कशी गेली, ऐका निळोबारा काय म्हणले. आजी पुरले वो आरतीचे आरत. होते हृदय बहुत दिवस चिंतित. मना आवरोनी इंद्रिया सतत. पाहो धनेवरी हा गोपीनाथ वो. त्याची घडोनी आल्या नायासे. जाता यशोदा घरा वानाची आमिषे. आला खेळत खेळत बाळवेशे. कवडे घाली मिठी गद गदा हाशे वो. मोठ्याच्या घरी जाताना नीट जाता येत नाही, सरळ नाही जाता येत, काहीतरी निमित्त. पण जाता यशोदा घरी वानाची आमिषे, काहीतरी निमित्त करावं लागत. हिनं फळं घेतले. फळं घ्या फळं,
आणि नंदाच्या वाड्याच्या भोवती फिरायला लागली, पण कोणीच बाहेर आलं नाही. रोज फळं घ्यायची आणि एकाच गल्लीला यायची. मग मला सांगा, एकच माल एकाच गल्लीला येऊ लागला की मार्केट पडत. मग लक्षात ठेवावं लागतं कोण्या गावात कोणता अभंग झालेला आहे. मग त्याच गल्लीला त्याच गावाला तेच अभंग ते दृष्टांत म्हटलं की मार्केट काय होतं, पडत. लक्षात ठेवावं लागतं कोण्या गल्लीला कोणता माल वापरलेला आहे. ज्याच्या लक्षात आलं त्याला धन्यवाद, नाही आलं तर लय ताण घेऊ नका तुम्ही. हा, पण तिचं दुकान बसलं. पण तिला एकच ध्येय, मला एकदा तरी कृष्ण दिसला पाहिजे. एके दिवशी अशी गर्ग चालली होती म्हणजे रस्त्यानं. आयसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, ते सद्गुरु पैसा भेटेची का. दर्शन घेतलं. गर्गा, प्रभू मला एकदा देवाचं दर्शन पाहिजे, काय करू. हे करी जाय माय, रोज देवळाला प्रदक्षिणा घालत जा. आपल्याला बऱ्याच लोकांना प्रश्न की देवाला प्रदक्षिणा का घालायच्या असतात, पंढरपूरला पायी का जायचं असतं, उपवास का करायचे असतात, प्रश्न आहे की नाही. याला अध्यात्मातलं उत्तर वेगळं आहे, पण एक भावनेतलं उत्तर देऊन जातो. तुम्हाला बाजार शेलूच आहे, गावातच भरतो, पण काही मोठा बाजार करायचा असल्यावर शेलूला जावं लागत. म्हणून काहीतरी मोठा बाजार होता, माय बाजाराला निघाली. पण तिच्या लक्षात आलं पोरग मागं लागलं तर पिशवे घेऊ का ह्याला घेऊ. मग त्यानं तिनं म्हटली, बाळ्या जा खेळायला, हे का तुला आठवणे. पोरग विचार करायला लागलं, खेळायला जाऊ लागले तर जाऊ देत नाही. हिला म्हणावं लागतं, आई मला खेळायला जाऊ दे ना व म्हणावं लागत. आणि आज ही मनानं का पाठवायला लागली, दया दाल में कुछ काला आहे. असं त्या पोराच्या लक्षात आलं. पोरग खेळायचं पण लक्ष आईकडे द्यायचं. आईनं साडी नेसली, पोराच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. आईनं पिशवी घेतली, पोराच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. आई आपल्या कानोसा घेऊन स्टँड कडे निघाली. पोरग आईच्या आधी रिक्षात जाऊन बसलं. या महाराज या. बसा प्रशांत महाराज. तिकडची ड्युटी करून इकडच्या ड्युटी. रिक्षात बसलं. उतर खाली. बाळ्या खाली उतरा दे. नाही मला तुझ्यासोबत यायचं. अरे तुला न्यायला काय नाही, पिशव्या घेऊ का तुला घेऊ, पुन्हा तू चालत नाही आणि मागत राहतो काय बी. आई देवा शपथ काय मागणार नाही, आणि मी चालत पाय चालत, काळजी नको करू, पण मला यायचं. पोरग रडायला लागला. आईनं घेतलं, गेली बाजार केला. मायनं टमाटे विचारूस तर हिनं कांद्याचा भाव विचारला. हिनं टमाटे निवडूस तर 2-4 मुळे पिशवीत बी घातली, माळणीला न दिसता. बाळ्या भला हुशार. हो, सगळा बाजार झाला. आईनं त्याला रिक्षात बसवलं, पाठीवर आई उतरली, पाठीवरून पायी यायचं. पण पोरग मला, आई पाय दुखायला लागले. तुला काय म्हणले होते मी, चाल. दट्यानं कासराभर चाललं. आई लय पाय दुखतेत माझे, चल तुला घेते बरं, त्या झाडापर्यंत चल, मग मी तुला कडेवर घेते. ते पोरग पळत त्या झाडापोस्तर गेलं. आई काडावर घे. अरे हे नाही मी पुढचं म्हणले होते. असं घुलून मायने निम्या पोस्तर आणलं. शेवटी ते लेकरू ते थकलं, त्यानं पाय रगडले, मातीतच बसलं. मग आईच्या लक्षात यायला लागलं की आपली इज्जत आता मातीत जायला लागलेली आहे. आणि त्याचा म्लान चेहरा पाहिला, आणि आईनं जाऊ द्या माय लेकरू थकले, पिशव्या सगळं त्याला उचलून घेतलं. आता लक्ष देऊन ऐका बरं. लेकरचा चेहरा थकलेला दिसला की माय त्याला उचलून घेते. सध्याशी देवाचे उपवास करून, प्रदक्षिणा करून, रात्रभर जागून त्याचं एवढं भजन करावं, आपला चेहरा सुकावा, आणि त्याने कधीतरी उचलून आपल्याला जवळ घ्यावं म्हणून भजन करायचं. जसा थकलेला लेकराचा चेहरा माय बघू शकत नाही, तशा थकलेल्या भक्ताचा चेहरा देव बघू शकत नाही. माझी वेळ जास्त कमी आहे, माझ्याकडे फक्त स्पर्श करून जातो. यशोदा खूप प्रकारानं बांधायचा प्रयत्न करते, पण बांधला जात नाही. भागवतात शब्द काय बाबा,
दृष्ट्वा परिश्रमम कृष्णम कृपयासित स्वबंधने. यशोदेच्या चेहऱ्यावरचे श्रम कृष्णानं पाहिले. हा बांधायच्या कुवतीचा नाही, पण त्यानं बांधून घेतलं. म्हणून रात्रभर जागून भजन करायचं, म्हणून पंढरपूरच्या वारीला पायी जायचं, म्हणून मंदिराला प्रदक्षिणा करायच्या, म्हणून उपवास करायचे. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप का करायचं? तप करून शरीर थकवून टाकायचं का? स्वरूपाची या पसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे विरा तेची तप. असो सुखिया, रोज मंदिराला प्रदक्षिणा करत जा. नक्की तुला एक दिवशी कृष्ण दिसल. रोज फिरायचे. संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. मतांतरा नाही दिले अनुमोदन. त्या सुखियानं एक केलं, संतांनी सांगितलं त्याचं अनुकरण केलं. रोज वाड्याला प्रदक्षिणा घालायची, रोज वाड्याला प्रदक्षिणा घालायची. आणि एके दिवशी कृष्णानं तिचं भाग्याचा उदय पाहिला आणि कृष्ण आला. हे मालन, कृष्ण पाहिल्या बरोबर पाहिल्या वेद लावी. पाहिलिया वेद लावी, पैसे जीवी जडोणी, पैसे जीवी जडोणी, पैसे जीवी जडोणी. पाहिल्या वेद लावी, पैसे जीवी जडोणी, पैसे जीवी जडोणी, पैसे जीवी जडोणी. पाहिलिया वेद लावी, पैसे जीवी. पाहिलं तिनं, पाहिला सकळ तिने न्याहाळून पाहिलं. हा, तू कृष्ण का रे? हा, मी कृष्ण. हे मैया, मला एक फळ देशील? अरे जीव कर्माचा अधिकारी, फलदाता तर तू येस. ए वेदांत पाजवू नको म्हणली. फळ देतीस का सांग आधी मला. पण त्या सुखियानं विचार केला, मी जर हिला याला फळ दिलं, हा फळ गेलं निघून जाईल, पण याच्या डोळ्याने, याच्या दर्शनेने हे डोळी अशी वीट. तिच्या डोळ्याला वीट येणार, तिला पाहावसा वाटायला लागला. पुन्हा 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 पाहावा वाटायला लागला. आता दृष्टी पुढे ऐसाची, पण हा निघून जाईल म्हणली. ती म्हणली मी फळ देईन, फळ मी विकाय आणलेत, सातवण्याच्या सप्त्यात वाटाय नाही म्हणली. काय घेतल्याशिवाय नाही देणार मी हे फळ. मग काय देऊ? काहीतरी दे. घरात गेला, यशोदा साळ कांडू लागली, बच घातली त्या साळामध्ये. यशोदेनं त्याच्यावर हात मारला आणि उगाच थोडे 8-10 साडीचे दाणे राहिले असतील तेवढे घेऊन आला आणि हिच्याकडे आला. हे घे, आता दे. महाराज आयुष्य त्याच्या करता एक फळ द्यायला हिला अडचण आहे का? पण केवळ त्याचा वेळ जावा आणि त्याचं दर्शन अधिक काळ व्हावं याकरता सुख्या खेळ खेळत होती. ते 4-5 साडीचे दाणे घेतले, एक फळ दिलं. हिची तृप्ती झाली नाही. पण एक बोलू का, जशी हिची तृप्ती ह्याला पाहून झाली नाही, तशी याची तृप्ती हिला पाहून झाली नाही. तो का म्हणे येथे पिसे तेथे तैसे असे. प्रेम आहे ना, प्रेम. लय गोड व्याख्या केली भक्तिशास्त्राने. प्रेम नसतो प्रथमावस्था भावरित्य विधी येते. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणतात. मग प्रेमाची पहिली पायरी भाव आहे. मग प्रेमाची शेवटची पायरी काय? ऐका पोरो, लय गोड उत्तर दिलं शास्त्राने. प्रेमाची पहिली पायरी भावच आहे आणि प्रेम नसतो परावस्था भावरित्य विधी येते. प्रेमाची शेवटची अवस्था ही भावच आहे. मग दोन्ही भावच. मग दोन्हीत फरक काय? लक्ष देऊन ऐका. ज्या प्रेमाचा परिणाम साधकावर होतो ती प्रेमाची पहिली भावना आहे, आणि ज्या भावनेचा परिणाम साध्यावर होतो ती प्रेमाची शेवटची भावना. तुझे नाम गाऊ आता तुझे रंगी नाचो थाथा, त्याच्या समोर नाचावंसं वाटणं ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. तर आपण गाऊ लागले आपल्यासमोर त्यानं नाचणं, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, ही प्रेमाची शेवटची अवस्था आहे. म्हणून जसं हिला ह्याला पिस तसं त्याला पिस. ही बघतच होती त्याच्याकडे. तो परत आला, मला अजून एक फळ देशील? म्हणे काय? का रे? म्हणे मला झालं, पण माझा एक भाऊ आहे, त्यानं मागितलं मी त्याला काय देऊ? बघा भावाचं प्रेम त्या काळातही. तुम्ही देईन पण फुकट नाही द्यायची. काय द्यावं लागेल? तुला माझ्या मांडीवर बसावं लागेल.
बसतो. सुख्या खाली बसली, देव पळत आला आणि तिच्या मांडीवर बसला. आता देशील फळ? देते ना. दिलं. परत दोघाला तेच परस्पराच्या दर्शनाचं पिस पुन्हा माग आला. अजून एक देशील का? आमच्या दोघाला जीव लावणारी आमची माय घरात आहे, लय जीव लावती मला, तिचं नाव यशोदा आहे, तिला एक फळ देशील? देईल, पण फुकट नाही द्यायची. काय? मला तुला कुरवाळू द्यावा लागेल. ऐसे कै पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाडील जग जेठी, दाट येईल कंठी सद्गती. चालेल म्हटलं. पुन्हा एक फळ घेतला, पुन्हा तेच पिस. परत मागायला, अजून एक देशील? का? हे झालं यशोदेला. पण तशीच माझी एक दुसरी आई आहे रोहिणी. जर मी सख्या मायला फळ नेलं तर ती म्हणली, बघा सख्खी ध्यानात राहिली, मी एवढा जीव लावला पण मला विसरला, देशील? देईल ना म्हणली. मी द्यायलाच आलेले, पण फुकट नाही. म्हणजे काय द्यावं लागेल? मला तुझी पप्पी द्यावं लागेल म्हणली. चालेल म्हणला. गाल पुढं केला. काय भाग्यवान ती, कृष्णाच्या गालाची तिनं पप्पी घेतली, एक फळ दिलं, अजून वापस आला. आता आणि माझ्या बाबाला एक फळ देशील? फुकट नाही. मग काहीतरी द्यावं लागेल. काय देऊ? मला एक आलिंगन द्यावं लागेल. आणि मग आलिंगन दिलं. हृदया हृदय एक झाले, ते हृदयीचे ते हृदय घातले, असं आलिंगन दिलं. ते फळ घेऊन गेला आणि सुख्या मालन तो आनंद घेत 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 घरी गेली. आणि त्याच आनंदाच्या चिंतनात तिनं आपल्या जीवनाचा समारोप केला. ह्याला म्हणतात प्रेम. सांगू मंडळी, किती दिवस कीर्तन ऐकायचे आपण, किती दिवस भजन करायचं? कधीतरी आपल्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे की नाही? अण्णांनी त्यांच्यासोबत भजन केले, माझे गुरुवारी बोधे बाबा. बोधे बाबा म्हणायचे, आपलं भजन पूर्ण कधी झालं? शिवाजी महाराज, आपलं भजन पूर्ण कधी झालं? ज्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की टचकन डोळ्यात पाणी येईल ना जिजा, त्या दिवशी आपलं भजन पूर्ण झालं. तोपर्यंत आपलं भजन नाही, तोपर्यंत आपली नाटकं चालू आहेत. त्या दिवशी पूर्ण होईल भजन. म्हणून प्रेम मिळतं कृष्ण चरित्रात. महाराज, भागवतात एक श्लोक आहे, तेवढा सांगतो. भागवताचा दशम स्कंद उघडल्या उघडल्या तिसरा चौथा श्लोक इतका गोड कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करणार आहे. निवृत्त तर्षेहि उपगीयमानात भव औषधात श्रोत्र मनोभिरामात क उत्तम श्लोक गुणानुवादात विना पशुघ्नात विना विरजेत विना पशुघ्नात पुमान विरजेत विना पशुघ्नात. शुकाचार्याला परीक्षित म्हणतो, देवा आता मी सूर्यवंश आणि सोमवंश विस्तारानं ऐकला, आता मला कृष्ण चरित्र ऐकायचं. काय ते कृष्ण चरित्र? निवृत्त तर्षेहि उपगीयमानात. निवृत्त झालेले महात्मे, अवस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्यांना सुद्धा गाण्यास योग्य आणि जीवनमुक्तीचा आनंद लुटण्याकरता उपयोगी असणार आहे. भव औषधात, संसाराला उबगलेल्या साधकांकरता ते औषध आहे. आणि मनोभिरामात, आणि मनाला आणि कानाला गोड लागणार आहे. म्हणून याच्यावर टीका करणाऱ्याने सांगितलं, मनोभिरामात विषयी लोकाला बघून सांगितलं, भव औषधात जिज्ञासूला बघून सांगितलं, आणि निवृत्त तर्षे उपगीयमानात मुक्तान करता ही कथा आहे. आणि जर ही कथा ऐकण्यात कंटाळा करील, गायला कंटाळा करील, तर पशुशिवाय त्याला दुसरी उपमा नाही. हो, उपगीयमानात ऐका कृष्णाचे प्रेम. विषय लंपट लोकाला सुद्धा काय करतं. आता पुराणातली कथा नाही सांगणार तुम्हाला, वर्तमानातली सांगणार. कालच एका साधूच्या मुखातून ऐकली. स्वित्झर्लंडमध्ये राहणारी एक इंग्रजी बाई, ख्रिश्चन समाजाची बाई, तिला इस्कॉनचा संपर्क आला. प्रशांतजी, इस्कॉनचा. आणि बघा तुम्ही, माफी मागून बोलतो माता माऊल्यांनो, अजून आपल्याकडे मराठवाड्यात ती पद्धत बरी आहे. पण आता शहरात तुम्ही जर गेले ना, तो बायाला साड्या नेसायला नको वाटायला लागले. महाराज ती बाई
वृंदावनला आली आणि वृंदावनला आल्यानंतर तिने एक भागवत कथा ऐकली. कोणी? त्या बाईनं. कृष्ण समाजाची बाई, धर्मेतर बाई, प्रांतेतर बाई. ती आली आणि तिनं भागवत कथा ऐकली आणि भागवत कथाकाराने वृंदावनाचा महिमा सांगितला. इथं किडा सुद्धा अनंत जन्माचं भाग्य घेऊन जन्माला येतो. वृंदावनातला किडा व्हायला सुद्धा अनंत जन्माचे काय लागते? पुण्याई लागते. तिचा विजा संपला आणि ती स्वित्झर्लंडला निघाली. पण काय झालं ऐका, तिच्या बॅग मध्ये एक पाल जाऊन बसली. कोणाच्या? त्या बाईच्या बॅग मध्ये काय गेली? एक पाल गेली आणि तिला माहीतच नाही पाल आहे. तिला तशीच बॅग भरली, तशीच एअरपोर्टवर गेली. तिथंही ती सापडली नाही पाल आणि पाल स्वित्झर्लंडला गेली. तिथं गेल्यावर तिनं पिशवी उचकली तर तिच्या पिशवीतून काय निघाली? पाल निघाली. ऐका प्रेम काय असतं. आणि ती पाल तिनं पाहिली रडायला लागली आणि त्या पालीला म्हणते, बाई मला माफ कर, तू अनंत जन्माचं पुण्य केलं आणि वृंदावनात जन्माला आली होती, पण म्या पापिनीनं तुला इकडं आणलं. मी पापिनीनं तुला इकडं आणलं. विमानाचं असतं की अर्ली तिकीट काढलं तर स्वस्त पडतं आणि अर्जंट तिकीट महाग पडतं. तिच्याकडे पैसे नव्हते पण तिने डॉक्टरांना फोन केला, ह्या पालीला जिवंत ठेवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. त्या डॉक्टरांनी तिला सल्ला दिला. तिनं तसं उपाययोजना त्या पाली करता केली आणि ऐकण्यासारखी घटना आहे. 8 लाख रुपये खर्च केले आणि तिकीट काढलं. किती? 8 लाख रुपयाचं अर्जंट तिकीट काढलं तिनं. ती परत वृंदावनला आली. ज्या खोलीत ती राहिली होती त्या खोलीत गेली आणि त्या खोलीमध्ये उघडलं आणि ती पाल भिंतीवर गेली आणि ढासा ढासा नाचू लागली आणि रडू लागली. बाई मी तुला तुझ्या गावात आणलं. पुन्हा वापस गेली. कोणासाठी? पालीसाठी. हाय आपल्याला किंमत पालींची. ह्याला म्हणतात प्रेम. प्रेमाला किंमत नसते हो, प्रेमाला पैसा नसतो, हे ध्यानात ठेवा. कृष्णचरित्र असं प्रेम देतं. ह्या विषयात रमलो ना कीर्तनच येतं होईल. थांबतो आता, आवरतो मी थोडंसं. कृष्णचरित्र प्रेरणा देतं, कृष्णचरित्र पावित्र्य देतं, कृष्णचरित्र प्रेम देतं. म्हणून माणसानं सदा सेव्या रम्या भागवती कथा. म्हणून माणसानं कायम कृष्ण कथा ऐकली पाहिजे. कायम ऐकली पाहिजे. आपण कायम कथा सांगितली पाहिजे हा नियम आहे. पण आज मात्र सांगितलीच पाहिजे हा विधी आहे. नियम वेगळा आणि विधी वेगळा. हो हो, नियम वेगळा आणि विधी वेगळा. ऐका जरा, हे बेवडे असतात ना, बेवडे कळतात का तुम्हाला? दूध पिणारे, हा, दारू पिणारे, एरवी पित नाहीत का? काय मत पित? पण 31st लय होत येतो, गटारीला लय होत येतो. एरवीचा नियम आहे, त्याची त्यांचा विधी येतो. किंवा आपलं जाऊ द्या, कशाला असा दृष्टांत द्यायचा. माणूस एरवी बाजरीची भाकरी खातो, हा नियम आहे. पण संक्रांतीच्या आदल्या दिवशी खावच लागती, हा विधी आहे. तसा सदैव कृष्णचरित्र गायलाच पाहिजे हा नियम आहे. पण आज गायलाच पाहिजे, आजचा विधी आहे. म्हणून प्रस्तावना तेवढा विस्तार केला. मग ते कृष्णचरित्र प्रेरणा स्त्रोत, पावित्र्य स्त्रोत आणि प्रेमाचा स्त्रोत आहे. मग महाराज ते चरित्र गा बरं. पण ऐकलं का? करील जो प्रश्न सांगेल जो कोणी. कथा अशी असते, कथा प्रश्नाशिवाय निर्माणच होत नसते. म्हणून कथा शब्द विद्वानाने कसा सोडला? यथा, तथा आणि कथा. येन प्रकारेन यथा, या प्रकारानं घडलं म्हणून यथा. तेन प्रकारेन तथा, त्या प्रकारानं घडलं म्हणून तथा. तसं कथा केन प्रकारेन कथा, हे कसं घडलं असा प्रश्न निर्माण झाला की कथेला जन्म निर्माण होत असतो. म्हणून पहा, कोणतंही पुराण उघडा तुम्ही, कोणतंही, त्या नैमिषारण्यामध्ये सूत आसनावर बसलेले आहेत आणि शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, महाराज हे कसं कसं झालं. आणि त्याच्यातून काय होत असते? कथेचा जन्म होत असतो. तसंच कृष्णचरित्र गायचंय. मग आपण 3 प्रश्न निर्माण करू कृष्णचरित्रा करता. का हो? आम्हाला गोकुळातलं चरित्र गायचंय. हो, मग गोकुळातलं चरित्र कधी केलं देवानी, कसं केलं देवानी आणि का केलं देवानी,
या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आजच्या अभंगात आहे. का केलं? तिसरं चरण. कसं केलं? दुसरं चरण. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं भगवान कृष्णानं चरित्र कधी केलं, तेव्हा तुकाराम महाराज म्हणले अरे या वेळेत केलं. हे दश चरित्र केले नारायणे, 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 ये दशे चरित्र केले नारायणे, ये दश चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे, रांगता गोधणे, राखीता है, राखीता है, राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, रांगता गोधणे, रांगता गोधणे, राखीता है, राखीता है, राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, ये दश चरित्र केले नारायणे, हे दश चरित्र केले नारायणे, ये 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 दश चरित्र केले नारायणे. रांग मला अंतरात्मा रांगता गोधणे, रांगता गोधणे, राखीता ये, राखीता ये माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, रांगता गोधणे, रांगता गोधणे, राखीता है, राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, ये दशे चरित्र केले नारायणे,
कधी केलं देवानं चरित्र? ये दशे. कोण्या दशेत? रांगताना केलं, गोधने राखताना केलं, काय काय केलं, लय केलं नाव, अनंत केलं. गुण याचे लिहिता न पुरे मेदिन, असं तर गिरी सममस्यात कज्जलम सिंधू पात्रे. ते सांगता येत नाही एवढं केलं. पण ऐकलं का महाराज? आपल्याकडे वेळ बी कमीच आहे म्हणा तसा. मग एक करा ना, समुद्र ओंजळीत घेता येत नाही. जाऊ द्या, काय जायचं समुद्रात, दुधनाला जाऊ आपण. चला, दुधना ओंजळीत बसल का? हा, दुधना ओंजळीत बसत नाही, पण ओंजळीत बसशील एवढी दुधना घ्यायला काय हरकत आहे? मग रांगताना काय काय केलं? निळोबाराय म्हणतात, कपट्या मामळ भट्टा दिले पिढे दान, विषी सोशिली पुतना विषे पाजिताचे स्तन, उकळी बांधिता उपटिले विमलार्जुन, भक्षोनी मृत्तिका वदने दाविली भुवनेव. आता या सगळ्या लीला विस्तारानं सांगणं शक्य नाही. म्हणजे एक सांगतो, माबळ नावाचा भट आला, पिढ्याचं दान दिलं, पाठवून दिला. पोतना आली, तिच्या विषाचं स्तनपान केलं. महाराज आली, नटून थटून आली, गेली बी, कृष्णाला घेतलं, स्तनाला लावलं, देवानं डोळे झाकले. आधी तिचा प्राण आपलं दूध पिला, तो प्राणही सकट पियाला पुतनेशी, आणि सायुज्य सौरसुद्धी दिला पुतने, पुतना संपवली. पुन्हा काय झालं? कपट्या मामळ भट्टा दिले पेढेदान, विषे सोशिली पुतना विषे पाजिताचे स्तन, उकळी बांधिता उपटिले विमलार्जुन. एकादशी काय झालं? यशोदा सकाळी उठली आणि तिनं मंथन चालू केलं, आणि डेऱ्याचा आवाज येऊ लागला, घुम. थोडा बेस द्या आता. घुम 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 करती, घुम घुम करती, घुम 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 करती, घुम 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 करती, घुम 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 करती, घुम 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 करती, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती, घुम 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 करती, घुम 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 करती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौळणी गौळणी छंदे छंदे डोळती, आनंदल्या गौळणी गौळणी छंदे छंदे डोळती, आनंदल्या गौळणी गौळणी छंदे छंदे डोलती, आनंदल्या गौळणी गौळणी छंदे छंदे डोलती. एक म्हणते साजन तुम्ही लपवा गेलोनी, नकडे 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 बाई कृष्णाची करणी, कोणी कडोनी हागे सखये येईल चक्रपाणी, खास खादोनी तुम्ही आता लपवा दुधानी. चोरी सुद्धा काय आहे? धर्म आहे. कसा? साधं पटून देतो लवकर. वेळ कमी आपल्याकडे. हे काय? लवकर बोला. कोणाचं आहे? अहो माझंच आहे ना. माझा साईड बिझनेस दुसरा काहीच नाही. मी कीर्तनच करतो. प्रशांत महाराज हे काय घड्याळ कोणाचे? माझे. माझं घड्याळ. तुझं नाव काय रे? यश. माझं घड्याळ यशनं घेतलं. मला न कळता घेतलं. मग मला चोपदारानं सांगितलं महाराज तुमचं घड्याळ यशनं घेतलं. मग मी त्याच्या खिशातलं काढून घेतलं. त्याने मला न कळताच घेतलं आणि मी त्याला न कळताच घेतलं. पण त्याची चोरी आहे, माझी चोरी नाही. कारण मी कोणाचं घेतलं? माझं मी घेतलं. तसं गाई कोण चारायचं? गोपाळ. गायला पाणी कोण पाजायचं? गोपाळ. गायची धारा कोण काढत होतं? गायच्या दुधावर अधिकार कोणाचा? मग हे चोरी आहे काही नाही. आणि साधी धर्माची व्याख्या सांगतो, ज्याचं जे आहे त्याला ते मिळणं हा धर्म आहे आणि दुसऱ्याच्या वस्तूवर सत्ता गाजवणं हा अधर्म आहे.
मग परमात्म्याने चोऱ्या जरी केल्या तर आहे तो का म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. अजून देवा 5 मिनिटं मला तुमच्या लीला गायच्यात सेवा संपवायची. मी 1:15 वेळ दिली होती पण बोलत बोलत धसाळ गेलो म्हणून फक्त 5 मिनिटं त्याची एक लीला पाहून सेवेला पूर्णविराम देऊ. एकदा देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई अशा परमात्म्यानं गोकुळात खोड्या केल्या, अशा चोऱ्या केल्या, गवळणी त्रस्त झाल्या, यशोदेच्या दारात आल्या. यशोदेला म्हणजे अगं यशोदे पोराला सांभाळ थोडीशी. काय झालं ग? किती गवळणी आल्या? तुकोबराय म्हणतात 7-5 गवळणी आली मिळोनी. यशोदे गाराने देती कैसे कैसे देती. काय व्यालीस पोर चोरटे शिरजोर जनावे गडीची कैसे. अगं आम्हाला का लेकरं झाले नाही का? तुला झाले का? कुठं गेलती नारळा नाही शिर्डीला गेलती का काय? असं ही पित्तर पोरग झालं. काय करतं काय ग माझं लेकरू? काय करतं म्हणजे मिळवणे पोरे रिघे एक सरे. गावातली सगळी टार्गेट कार्टी गोळा करतं आणि घरामध्ये शिरतं. आणि काय करतं? अगं खात कमी नासाडी जास्त करतं ग. तुम्ही का ग तुम्ही दरवाजे नाही का लावत? म्हणजे अशी बंगाली विद्या शिकलेले. कवाड जयशीच्या तैसे. कवड जशाला तसं राहतं. आणि अजून तरी अशी सांगे बर व्यापारी नाही शक्य तुझं मज तुटी होईल गे बाई. सांग लागे समजावून. पण यशोदा म्हणते माझं लेकरू तसं नाही. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजाग. अगं माझं लेकरू तसं नाही. आणि तुम्हाला जर दुसऱ्यांदा तक्रार घेऊन यायचं असेल तर मुद्दे मला सह यायचे. सगळ्या गोपिका जमा झाल्या पांडुरंगाच्या मंदिरात. म्हणले आता आपण एक मंडळ स्थापन करायचं ग. म्हणजे त्या मंडळाचं एकच उद्दिष्ट काय? कृष्णाला रंगे हात पकडायचं. मग मंडळाचे सदस्य ठरले, सचिव ठरला, उपाध्यक्ष ठरला. म्हणजे मंडळाचं अध्यक्षपद कोणाकडे द्यायचं? म्हणजे अध्यक्ष तेवढाच खमक्या पाहिजे. मग त्या गोकुळात एक गोपी होती, तिचं नाव होतं शांताबाई. नाव काय होतं? शांताबाई. पण भांडायला कुत्र्याची आई. लोईच भांडकुदळ होती. सगळ्यांनी शांता काकूला अध्यक्षपद दिलं. शांता काकूचे पाय जमिनीवर राहणार का? काकू कोण झाली? अध्यक्ष झाली. आणि मग मीटिंगच्या शेवटी भाषण कोणाचं असतं? अध्यक्षीय भाषण. शांता काकू उभी राहिली. आता माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला 2 मिनिट. उभी राहिली काकू. आणि शांता काकू अध्यक्षपणाचं वारं लय बेकार. हे नंदाचं टिचभर काट हिच्या घरी आलं आणि हिच्या रांगोळीवर मुतून गेलं. म्हणे नंदाचं टिचभर काट हिच्या घरी आलं आणि हिच्या घरामध्ये वासराच्या जागी गाढवं बांधून गेलं. नंदाचं टिचभर काट बाजूला वरून ऐकूच लागलं नेमकं काय झालं. आता माझ्याकडे बघा. आणि बोलता बोलता म्हटली नंदाचं टिचगर कार्ट सगळ्याच्या घरी आलं पण पट्टीच्या घरी यायची अजून हिम्मत केलेली नाही. बायला मिशी असते का? बायाने मिशाव ताव हाणाव का? पण शांता काकून मिशू ताव हाणला. भगवान म्हणजे अस तुझी मजा. संध्याकाळी शांता काकू झोपली आणि काकू सकाळी उठली आणि तोंडावर हात फिरवला काकून तर हाताला केस लागली. तिला वाटलं येणे गेणे आली असेल. तिनं माग केली पण जे ते बघून तिच्या तोंडाकडे बघून हसू लागली. जे ते बघून हसायला लागलं. का हसतं मग हिनं आरसा पाहिला तर शांता काकूला रातच्या रात्यातच हे फंजाळीच्या फंजाळी मिशी फुटली. ती बी अर्धी, सगळी नाही अर्धी. कोणासारखी बरं? नाही. आता त्या बाबाकडे पण बाबा बसलेले तिथं होते कुठेतरी एक बाबा मिशावाले बारी. ह्या बाबासारखी. हा बघा ह्याची फांजा बाबाची पांढरी पण ती काळी फुटली होती जरा. अशी मिशी फुटली. तिनं मिशी पाहिली पळत गेली. नवऱ्याचं दाढीचं साहित्य घेतलं पण मिशी काही कापना. पेट्रोल टाकून पेटिली.
ती काही पेटना. आणि आकाताची सून मुंबईवरून ब्युटी पार्लरचा कोर्स करून आलेली होती. ती पळतच गेली. तिच्या ब्युटी पार्लरचं नाव ऐश्वर्या ब्युटी पार्लर. आगा काय मिशी काढ. ती म्हणजे काकू मी मुंबईला कोर्स केला म्हणली, पण बायला मिशीत नसते तर मिशी कापायचं कसं शिकिते ना आम्हाला. तिने पाठिंबा काढून घेतला, तोंडापर्यंत पदर घेतला आणि तशीच बसली. नवरा बाहेरून आला. त्या काळातले नवरे जरा दमदार होते. शांते हा शांते तेवढा दम होता त्या काळातल्या नवऱ्यात. आता सारखं नव्हतं. असो आता कसं ते तुमचं तुम्हाला माहित, मला काय विचारिता. स्वयंपाक झाला का. ती जे ते लाजायला लागली. काय झालं लाजायला, नवरी आहे काय. त्यानं पदर काढला आणि पाहिलं तर त्याच्या बायकोला हे फांजाळीच्या फांजाळी मिशी फुटलेली. तिनं नवऱ्याकडं तिनं पाहिलं बायकोकडं आणि बायकोला का ग रामदेव बाबाच्या योगाचा साईड इफेक्ट झाला का काय. तुम्ही नाही हो, गोकुळात काय आक्रीत झालं की तया बी नाही हे नाशी आणि नव्हे दुसरी आयशी. म्हणून कृष्णाची काय खोड काढली. ती नाही हो देवाच्या पत्नी. ती रडायला लागली, पण तिचा पोरगा कृष्णाच्या ग्रुप मधला होता. म्हणजे पप्पा मम्मी खोटं बोलती म्हणे. तिचं कालचं सगळं भाषण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलंय म्हणे आज. लगेच त्यानं तो व्हिडिओ काढला. लाव रे तो व्हिडिओ. तो व्हिडिओ लावला आणि भाषण इथपर्यंत येऊ दिलं. त्यानं क्लिप स्टॉप केली, क्लिप थोडी झूम केली आणि त्याला बायको मिशीवर ताव मारलेली दिसली. त्यानं बाई माग सारली आणि खाकन एक मुस्काडात मारली. कोणाच्या अहो बायकोच्या. बायकोनं नाही, तुम्हाला बायकोनं ऐकूला आला असेल. बायकोच्या. चाल म्हणल्या कृष्णाकडे. कृष्णानं आदल्या दिवशी सगळ्या गोपाळाला सांगितलं होतं उद्या सगळ्यांनी ऑनलाईन राहायचं. कोणी म्हणायचं नाही बॅलन्स संपला होता, हँडसेट हँग झाला होता, बॅटरी डिस्चार्ज झाली होती. बिलकुल नाही, सगळे ऑनलाईन. लगेच तिच्या पोराने मेसेज टाकला मम्मी घरून निघालेली आहे. सगळ्या गोकुळातली पोरं रस्त्याच्या दोन कडला आणि मधून शांता काकू तोंडावून पदर घेऊन. तेवढा ते पोरग म्हणतोय शांताबाई शांताबाई. जी ती शांताबाई नाचायला लागली तेवढ्यामध्ये एक म्हणलं मिशेवाले काका. जे न ते लाजायला लागली. सरळ यशोदेच्या दारात गेली. यशोदे. यशोदा बाहेर आली. काय झालं ग. बघ तुझ्या पोराचा प्रताप. काय काय केलं माझ्या पोरानं. बघ तुझ्या पोरामुळे मला मिशी फुटली. यशोदा मुली तुमचे जरा जास्त होते बरं शांता काकू. माझ्या पोरामुळे तुमची घागर फुटली मी ऐकून घेईन, पण माया पोरामुळे तुम्हाला मिशा फुटू लागल्या. हा बाहेर काढलं. दारामध्ये कृष्ण उभा होता. सगळ्या गोपाळा सांगा ऐक काको कस काय मजा काको, कस काय नखरा. मग खजील झाली. हात जोडली म्हणजे कृष्णा याच्यानंतर तुझ्या शिवाला येणार नाही. मग क्षमा याचना केली. कृष्णानं मिशी घालवली. माझी लीला संपली. याच्यातून एकच तात्पर्य सांगायचंय मिशा जरूर ठेवा पण ताव मारायचं सोडा. मायामुळं घर बन, माझ्यामुळं सप्ताह बन, माझ्यामुळं कीर्तन बन. कारण तू का म्हणे नरकी घाली अभिमान. अशा अनेक लीला केल्या. भगवंता एकूची घरात खोडी केली. यशोदेला प्रचिती आली. यशोदेनं सांगितलं कृष्णा उद्यापासून वनात जायचं. भगवंतानं सगळ्या गोपाळाला घेतलं. वनात गेले. वनात जाऊन अनेक प्रकारचे खेळ खेळले. काय काय खेळ खेळले. अगदी खूप खेळ खेळले. सध्यासारखे खेळ नाही. सध्याचे खेळ म्हणजे बोटाचा व्यायाम आणि डोळ्याचा नासूड आहे. पण जुन्या काळातले खेळ शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करणार आहेत. आता मी खेळाचा प्रकार सांगतो. पूर्व तुम्ही नाव सांगायचं. 4-5 झाडं बघायची. एवढी काठी घ्यायची. गोल रिंगण करायचं आणि पाया खालून काठी टिकूर फेकायचं. कोणता खेळ आहे. सुरपारंबी. या खेळानं काय होत होतं माणसाच्या अंगात चपळता येते. या खेळानं लाग होता. माधव महाराज मगर म्हणायचे बरं अण्णा. माधव महाराज मगर म्हणायचे माणसानं जाड असावं पण जड नसावं. काय माणसं जाड नाहीत पण भलते जड जागच्या हालतच नाहीत. आणि ह्या खेळानं काय येते लागवता येते. अजून खेळ पहा. खिपऱ्यावर खिपऱ्या ठेवायच्या आणि चेंडून उडवायच्या. रिंगोर चोक
यानं माणसाची नजर पक्की होते. अजून खेळ पहा. कबड्डी 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 कबड्डी. या खेळानं काय होतं? फुफ्फुसाचा व्यायाम होतो. फुफ्फुसाचा व्यायाम होतो आहे ना. आता अजून एकच खेळ सांगतो. ज्याच्या हातात पडल त्यानं चेंडू घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. हा धप्पा कुट्टी. या खेळाचा काय फायदा? हा खेळ ज्यांनी ज्यांनी लग्नाच्या आधी खेळला त्याला लग्न झाल्या बायकोनं बेलनं फेकून मारू द्या, तांब्या फेकू द्या, त्याला लागत नाही. सहन करण्याची ताकद येते बघा. असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. गोपाळ मले खांदी भार पोटे भूक, काय खेळायाचे सुख. तो का म्हणे आता खेळ मोडावा. परत हा खेळ मोडला. सगळ्यांचे शत्रू एका जागी केल्या. त्याचा काला केला. देवळे परमात्मा उभे राहिले. कमळाच्या आकारानं गोपाळ बसवले. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे बघा, सगळीकडे बघा. पाठीमागचे भगवंताने सगळ्याच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा, हसा राम बाबा. तुम्ही दोघच राहिले. ओ बाबा तुम्हीच राहिले. सगळे हसले. आता सगळ्याच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव जे करतात. बिभ्रद वेणुम जठर पठो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्म भिस्वैहि स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल ज्ञानेश्वर माऊली हरे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल. सेवेचा भाग संपला. अभंगार जे काही वेळ वाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडा तात्या कराडकर त्यांच्या चरणी समर्पित करतो. सर्व तरुण मंडळी या सप्ताहामध्ये उत्साहाने झटतात, पळतात आणि पळायली पाहिजे महाराज, आणि झटलेच पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, हमारी संस्कृती हमारी विरासत है और इस देश का जवान उसका रक्षक है. म्हणून आपल्या देशाची संस्कृती टिकवायची असेल तर तरुणांनी झटलंच पाहिजे आणि तरुणाला झटू दिलं पाहिजे. या गावात खूप चांगली ती पद्धत आहे. तरुण नेतृत्व आहे, तरुण कर्तृत्व आहे. पण एवढं गोड रूप प्राप्त झालं. मला आल्यानंतर योगेश महाराजांनी सांगितलं, इथं दर शनिवारी हनुमान चालिसेचा पाठ हनुमान मंदिरात होतो आणि तो झालाच पाहिजे. मंडळी 2च मिनिटात सांगतो. सप्ताह म्हणजे अवकाळी पाऊस आहे आणि रोजचं भजन म्हणजे मूर पाऊस आहे. अवकाळी पाऊस काय होतो माहिती का तुम्हाला? दाना पडतो भळाभळा वाहून जातो. पण मूर पाऊस आहे ना, तो मुरत राहतो. म्हणून सप्ताह अवकाळी पाऊस असतो, येतो 8 दिवसात संपून जातो. रोजचं भजन लय महत्वाचं, साप्ताहिक उपक्रम लय महत्वाचा. त्याला वृक्षाच्या दृष्टीने ॲग्रीमधलं उदाहरण द्यायचं ठरलं, ॲग्रिकल्चरमधलं उदाहरण द्यायचं ठरलं तर एका झाडाला लागवडीपासून तर शेवटपर्यंत जर 200 लिटर पाणी लागतं. एका झाडाला लागवडीपासून तर पूर्ण होईपर्यंत किती पाणी लागतं? 200 लिटर. मग एकदा 200 लिटर देऊन जमतं का? मग काय करावं लागतं? रोज तांब्या द्यावं लागतं. तसं ही रोपं जर आपल्याला टिकवायची असली ना जिजा, तर सप्त्यामध्ये अवकाळी पावसानं बॅलर वतून उपयोगाचं नाही. प्रत्येक आठवड्यात ही पोरं आपल्या जवळ आली पाहिजे, त्याच्याशिवाय ही रोपं मोठी होणार नाही. ध्यानात ठेवा. आणि हा उपक्रम या गावात व्यसनमुक्त पोरं झाली म्हणून या पोरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आदरणीय योगेश महाराज यांनी मला ही माहिती दिली. मी योगेश महाराजांना सांगेन, जसं तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरता या मुलांकडे आपण लक्ष द्या. आणि तरुण मंडळी नक्कीच आपण जवळ केल्यावर येतील, कार्य करतील. यांच्या कार्याला अनंत शुभेच्छा. शनिवारच्या उपक्रमाला धन्यवाद. आणि त्यांनी हाती घेतलेलं जे गावकऱ्यांनी काम आहे हनुमंताच्या मंदिराचं, त्याचं योगदान पुन्हा तुम्ही लक्षात ठेवा अशी विनंती करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.